मध्ये आमोदन ही केमिकलची फॅक्टरी होती, हार्डनर बनवणारी. त्याच्यामध्ये आज ब्लास्ट झालेला आहे आणि या ब्लास्टमध्ये आजूबाजूच्या परिसराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. काही कंपनीज आहेत बाजूला लागून, काही हुंडाईसारख्या फॅक्टरीज आहेत, काही वस्ती आहे आणि त्याचा इम्पॅक्ट खूप लांबपर्यंत जो आहे हा गेलेला आहे, काचा फुटलेल्या आहे लोकांच्या. तर याचं आता असेसमेंट वगैरे चालू आहे. अग्निशमन दल जे आहे हे आता घटनास्थळावरती आहे. ॲम्ब्युलन्सेस पोचलेले आहेत. जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी जे आहे ते ॲडमिट केलेलं आहे. आता याच्यावरती जे आहे, जेव्हा आपण लास्ट घटना घडली होती तेव्हा वेगवेगळे प्रिकॉशन्स जे आहेत ते MIDCमध्ये घेण्यात आले. जो वास यायचा, जे पोल्युशन व्हायचं, जे पाण्यामध्ये पोल्युशन जायचं ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं आहे. पण आत्ता जेव्हा हे बॉयलरचे स्फोट जिथे होतात आणि जिथे हायली हॅझार्डस केमिकल बनवले जातात, त्याचा निर्णय जो आहे तो मला वाटतं आता सरकारला घ्यावा लागेल. मी माननीय मुख्यमंत्री मोदयांशी बोललो आहे इथे येण्याच्या अगोदर आणि माननीय इंडस्ट्रियल मिनिस्टर, उद्योगमंत्री यांच्याशी बोलणं माझं झालेलं आहे. जे हॅझार्डस कंपनीज आहेत त्या हॅझार्डस कंपनीला जे आहे सगळ्यांचीच मागणी आहे, लोकांची मागणी आहे, लोकप्रतिनिधींची मागणी आहे की इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर A-B-C कॅटेगरी करून जे आहे हे शहराच्या बाहेर जे आहे स्थलांतरित करण्यात यावे. आणि मी विश्वास देतो तुम्हा सगळ्यांना की आपलं सरकार जे आहे लोकांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे आणि ह्याच्यावरती पूर्णपणे पॉझिटिव्ह निर्णय जो आहे. आणि जे हायली हॅझार्डस केमिकल इथे बनवतात, जे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ब्लास्ट होतात ज्या कंपनीजमध्ये, त्या कंपनीज ज्या आहेत त्या शहराबाहेर ज्या आहेत ते परमनंट ज्या आहेत या मूव्ह केल्या जातील परमनंट. मला वाटतं आता एकंदरीत 30 लोकं जे आहेत, 25 ते 30 लोकं जे आहेत हे जखमी आहेत. वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे. एम्समध्ये ॲडमिट केलं आहे, काही महापालिकेमध्ये ॲडमिट केलेलं आहे, काही नेपच्यून हॉस्पिटलमध्ये, ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आपण आणि त्यांची ट्रीटमेंट जी आहे तिथे सुरू आहे.